नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 दीपक केसरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगल प्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? भारतात 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा। जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर राधाकृष्ण विखे पाटील आणि ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली एकनाथ शिंदे। तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली एकनाथ शिंदे ही अयोग्य जोडी होईल। प्रश्न क्रमांक 7, झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मेजर ध्यानचंद खेलरत्न हा पुरस्कार झुलन गोस्वामी यांना मिळालेला नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज हे ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू होय। प्रश्न क्रमांक 9, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली? भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली वाराणसी या मार्गाने धावली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई ते पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले होते? लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी या भाषेतून लोकमान्य टिळकांनी हे मराठा वृत्तपत्र सुरू केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश या देशाची सर्वात जास्त भूसीमा लाभलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष राज्यसभेच्या सभासदांची मुदत असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात मध्ये कशाच्या स्वरूपात आढळते?
फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचामध्ये मध्ये कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष हे मनोज सोनी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तुमसर तालुक्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर 1984 या वर्षी झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणता घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारत चीन सेने दरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? चीन भारत सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर A.H. साळुंके यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 1891 या वर्षी प्रकाशित झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 24 जानेवारी 1950 या रोजी मान्यता दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 22 ऑगस्ट 1994 या वर्षी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 7 जुलै 1910 या वर्षी मंडळाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रिक्सचे मुख्यालय हे चीन या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आदिवासी भागांमध्ये अंबिल हिल हे एक डॅश डॅश आहे. आदिवासी भागांमध्ये अंबिल हे एक डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 स्टार्टअप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. स्टार्टअप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उद्योगाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 2011 मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. एल निनो ह्या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? एल निनो हे
पॅसिफिक महासागरातील एका उष्णसागर प्रवाहाचे नाव आहे एल निनो. या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 बाळ असा अर्थ होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या साथीत केला होता. कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या या साथीत केला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 1897 या साली प्लेगच्या या साथीत केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले? तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1800 या वर्षी तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1646 मीटर महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन बी चा अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शाश्वत म्हणजे काय? शाश्वत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गटात न बसणारा शब्द लिहा. गटात न बसणारा शब्द लिहा. तर ऑप्शन क्रमांक 3 रंगीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अज्ञार्थी प्रकारचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. केवढी रंगाची उधळ झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 रंग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च बिंदू गाठणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे? खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन सी हे पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे? खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पुटनिक 1 हे मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 घर्षण जास्त असते त्यामुळे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून दिसतो? तर ऑप्शन क्रमांक 3 76 वर्षांनी दिसतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोचीन हे ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये 206 हाडे असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रधानमंत्री हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, हे गेल्या वर्षामधील
अत्यंत महत्त्वपूर्ण पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, सेरेना विल्यम्स ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? सेरेना विल्यम्स ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सेरेना विल्यम्स ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेरेना विल्यम्स ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला आहे? भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते? महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 घर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खाली दिलेल्या शब्दांपैकी तेलुगू शब्द ओळखा. खाली दिलेल्या शब्दांपैकी तेलुगू शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 अनारसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, परभाषीय शब्दाचे एकूण किती उपप्रकार आहेत? परभाषीय शब्दाचे एकूण किती उपप्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत? खालीलपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते ठिकाण नुकतेच पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण नुकतेच पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुवेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, डॅशचे पद्मभूषण मिळवणारे पहिले पॅरा ॲथलीट ठरले आहेत? डॅशचे पद्मभूषण मिळवणारे पहिले पॅरा ॲथलीट ठरले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र झांझरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅशयांनी निश्चित केले आहे? कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅशयांनी निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दमन गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे? डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, पांढरा रंग हा किती रंगाचा मिश्रण आहे? पांढरा रंग हा किती रंगाचा मिश्रण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7 रंगाचा पांढरा रंग हा मिश्रण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, अलंकार ओळखा. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे. तर ऑप्शन क्रमांक 2 अन्योक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? तर ऑप्शन क्रमांक
ऑप्शन क्रमांक 3 अज्ञार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या राज्याने प्रथमच बिबट्या गणना आयोजित करण्याची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याने प्रथमच बिबट्या गणना आयोजित करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कुठे उभारले जाणार आहे? बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कुठे उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वसमत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वर्ष 2022 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची कितवी आवृत्ती होती? वर्ष 2022 करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची कितवी आवृत्ती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 12 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे? महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत शासने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोइंबतूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोइंबतूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2022चे पद्य पुरस्कार मिळालेले आहे? महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2022चे पद्य पुरस्कार मिळालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2022चे पद्य पुरस्कार एकूण किती जणांना जाहीर करण्यात आले आहे? 2022चे पद्य पुरस्कार एकूण किती जणांना जाहीर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 128 जणांना 2022चे पद्य पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्यांचे अध्यक्ष चुकीची जोडी ओळखा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 91 लक्ष्मीकांत गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने किती दिवसाचा राष्ट्रीय दुखावट जाहीर केला होता? लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने किती दिवसाचा राष्ट्रीय दुखावट जाहीर केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश रोजी शिवाई ही पहिली इलेक्ट्रॉनिक बस यांच्या ताफ्यात दाखल झाली. डॅश रोजी शिवाई ही बस इलेक्ट्रिक बस MSRTC ताफ्यात दाखल झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील पहिले महिला स्वयंचलित रेल्वे स्टेशन ठरले. भारतातील पहिले महिला स्वयंचलित रेल्वे स्टेशन ठरले. तर ऑप्शन क्रमांक 1 माटुंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 विक्री कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा गांधी यांना दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 साबरमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विद्युत वितरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 मारुतराव कन्नमवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वन हक्क
प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 लेखामेंढा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इलॉन मस्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, डॅश डॅश या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. डॅश डॅश वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडिया चे लेखक कोण आहेत? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडियाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? महात्मा गांधी यांचे दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सविनय कायदेभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय पोर्टलचे नाव काय आहे? क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय पोर्टलचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जनसमर्थ पोर्टल हे आपले करेक्ट आन्सर होईल.